उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांच्या कोकण दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। देशामध्ये सुरू असलेल्या ईडी कारवाईवरून सुद्धा त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले। दरम्यान याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुद्धा सवाल उपस्थित केलाय। बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलं, ईडी सोडली, सीबीआय सोडलं, इन्कम टॅक्स सोडलं। या प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंनी थेट भाजपवर निशाणा साधला। विरोधकांवर ईडी सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करणं आणि भाजपामध्ये आल्यावर दोषमुक्त करणं हीच मोदींची गॅरंटी असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। तर सत्ता बदल झाल्यावर भाजप काय करणार असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यावरती मला जे काय बोलायचं ते मी बोललोय। मोदी गॅरंटी बद्दल सुद्धा बोललोय, ऐकलं ना तुम्ही? मोदीजी आपले पंतप्रधान गेल्या 2 वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच, पण मोठं सांगतात की मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे। मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी? की भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, मेरी मोदी गॅरंटी है। या प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही। मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं। उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? असं कुठलंही द्वेषाचं राजकारण या राज्यामध्ये किंवा देशामध्ये चालू नाही आहे। ज्या लोकांनी चोऱ्या केल्या, देशाला लुटण्याचं काम केलं, त्यांच्यावरती जर कारवाई होत असेल आणि ती जर कोणाला झोंबत असेल तर तो ज्याचा स्वतःचा विचार आहे। परंतु मला वाटतं की ज्या कारवाया होत आहेत ह्या ज्यांनी गुन्हे केलेत, ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केली आहे, ज्यांनी लुटमार पैशाची केली आहे, त्यांच्यावरच कारवाया होताना आपल्याला दिसत आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले। राज्यघटना आणि लोकशाहीचा मुर्दा पाडला जात असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। हे घटना पायदळी तुडवतायत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत। जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार, बघतो ना आम्ही। आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो। याला टीका नाही म्हणत, याला गरळ ओकणं म्हणतात। याला टीका नाही म्हणत, याला गरळ ओकणं म्हणतात। इलेक्शन येऊ द्या म्हणा, तुम्हाला दाखवू, तुम्ही फक्त एक जागा निवडून आणा म्हणा। उद्धवजींना म्हणा तुम्ही फक्त आता एक जागा निवडून दाखवा लोकसभेला, आमचे 400 पारचं आम्ही बघू, तुम्ही एखादी जागा निवडून दाखवा, माझं आव्हान आहे त्यांना। एकच जागा आणायची महाराष्ट्रामध्ये, फार जास्त 22, 23, 25 भानगडीत पडायचं नाही। एका जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि लोकसभेची एक जागा निवडून आणून दाखवा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं। भाजपमधल्या गोमूत्रधारी हिंदुत्ववाद्यांना जागा दाखवण्याचा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलाय। तर उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे हिंदुत्व संपवणं आहे असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। आम्ही कसे वारकरी? आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत। त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे, धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे, पताका एकच आहे। जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायची। मतदाराच्या दिवशीपर्यंत जनतेला माहीत होईल उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे। उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म, सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे। उद्धव ठाकरेंना मतदान करणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे। त्यामुळे जशी अशा निवडणुका येतील, जसं मोदींचं वादळ येईल, तसं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणे बंद करेल। मणिपूर आणि बिल्किस बानो प्रकरणावरून देखील ठाकरेंनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं।
बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना भाजपनं सोडल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतल्याचा पलटवार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत, आत्ता आम्हाला कळलं, कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार. मग मध्ये जे मी म्हटलं होतं ना की बिल्किस बानोकडे जा त्यांच्या अत्याचारानं तुम्ही सोडलं होतं, पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले, त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस, आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत. मी गेल्या ज्या वेळेपासून बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला त्या दिवशीपासून मी हे समाजासमोर मांडतोय, काही दिवस थांबा, तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल आणि तो आज समोर आलाच. जो प्यार, जो चिंता उनको बिल्किस बानो के बारे में है, जो होनी ही चाहिए, उसमें कोई दो राय नहीं, मगर वही चिंता, वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन दिशा सालियान के बारे में पूछेंगे क्या? बिल्किस बानो के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है, तो उसी तरीके का अत्याचार, गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है दिशा सालियान मैटर में. क्या मुल्ला उद्धव ठाकरे को सिर्फ बिल्किस बानो दिखते हैं? 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. तपास यंत्रणांचा ससेमिरा, पक्ष फोडाफोडी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष केलंय. तर भाजपनंही जोरदार पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.